जैन मित्रांनो, रेल्वेने एक्झाम जाहीर केली आहे, कारण की 2 वर्ष झाली आहे रेल्वेची एक्झाम नाही झाली होती. रेल्वेचे फॉर्म भरून झाले परंतु रेल्वेची एक्झाम नाही होत होती. तर रेल्वेने एक नोटिफिकेशन जाहीर केलं की नोव्हेंबर महिन्यामध्ये रेल्वे ग्रुप डी ची एक्झाम होणार आहे. तर या दृष्टिकोनातून आपण काय केलं, जे काही रेल्वेने आता या मागच्या महिन्यामध्ये NTPCची आणि LPCची जे काही एक्झाम घेतल्या होत्या त्यावर आधारित जे काही प्रश्न आले होते तर ते प्रश्न आपण घेण्याचा प्रयत्न केला या भागामध्ये. त्यातल्या त्यात काय केलं, आपण सोपी एक टॉपिक घेण्याचा प्रयत्न केला, नळ आणि टाकी. नळ आणि टाकी यावर आधारित नाही का बरेचसे प्रश्न आले होते एक्झाममध्ये, तर ते घेण्याचा प्रयत्न केला. तर बेसिक प्रकारापासून आपण चालू करू. आपण हा तुमच्यासमोर पहिल्या स्क्रीनवर तुमचा प्रश्न आहे बघा. एका टाकीला एक नळ आहे म्हणते यल, एका टाकीला 30 तासात भरू शकतो. नळ यम याला 45 तासामध्ये भरू शकतो. जर दोन्ही नळ एकत्र सुरू केले तर टाकी पूर्ण भरण्यासाठी किती वेळ लागेल. तर बघा, जे आपण टाइम अँड वर्कमध्ये शिकलो होतो, एक व्यक्ती इतके दिवसात एक काम करतो, सेम त्याच पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, इथे हा प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे. त्याच पद्धतीनुसार जसं टाइम अँड वर्कमध्ये करतो तो त्याचनुसार इथे पण आता या प्रश्नाचा भेटणार आपल्याला. बघा, चला हँग झालं. ओके, बघा, एक नळ आहे म्हणते यल, तो टाकीला किती तासामध्ये भरू शकतो, 30 तासामध्ये. दुसरा नळ आहे यम, तो टाकीला किती तासामध्ये भरू शकतो, 45 तासामध्ये. तर यल आणि यम असे दोन टाकीला नळ आहे. जसं तिथे आपण काम मानत होतो, इथे काय मानायचं, टाकीची क्षमता. बस सेम टू सेम जसं टाइम अँड वर्कमध्ये होतं सेम याच पद्धतीनं हा पण सॉल्व्ह होणार. बघा, पहिला नळ टाकीला यल नावाचा आहे, तो 30 तासामध्ये आणि दुसरा 45 तासामध्ये भरू शकतो. अशी संख्या शोधायची ज्याला 30 आणि 45 ने भाग देणार. तर 30 आणि 45चा लसावी किती, ते 90. 30 ने जर याला भाग दिलं उत्तर किती, ते 3. आणि 45 ने याला भाग दिलं उत्तर किती, ते 2. आता प्रश्नामध्ये म्हटलं दोन्ही नळ एकत्र सुरू केले तर टाकी पूर्ण भरण्यासाठी किती वेळ लागेल. दोन्ही नळ एकत्र सुरू केले तर टाकी पूर्ण भरण्यासाठी किती वेळ लागेल. टोटल टाकीची क्षमता आहे 90 लिटर. दोन्ही नळ एकत्र सुरू केले, पहिला नळ एका तासामध्ये किती काम करतो, 3. दुसरा किती करतो, 2. दोघंही एकत्र सुरू असले 1 तासासाठी तर 3 आणि 2 किती काम होणार, 5. तर 90 लिटर काम करण्यासाठी किती वेळ लागेल, 90 लिटर भरण्यासाठी किती वेळ लागेल. तर 5 ने याला भाग द्या, 5 1 5, खाली राहणार 4, 5 8 40. दोन्ही नळ एकत्र सुरू केले तर टाकी किती तासामध्ये पूर्ण भरेल, 18 तासामध्ये. सेम जसं आपण काळकाम वेगमध्ये केलं होतं सेम त्याच पद्धतीनं हा टाकीवर आधारित पण प्रश्न सॉल्व्ह होतो. बघा, आता पुढचा प्रश्न घ्या. एक नळ टाकीला 4 तासात भरू शकतो, दुसरा नळ टाकीला 6 तासात भरू शकतो. जर दोन्ही नळ एकत्र सुरू केले तर टाकी पूर्ण भरण्यासाठी किती वेळ लागेल. सेम त्याच पद्धतीने सॉल्व्ह होणार. बघा, बघा इथे नाव वगैरे दिलं नाही तर आपण नाव देऊन देऊ. पहिला नळ ए नावाचा आहे, तो टाकीला 4 तासात भरू शकतो. दुसरा नळ आहे बी, त्याला नाव देऊन देऊ बी, तो 6 तासात टाकी भरू शकतो. किती तासात, 6 तासात. मग 4 आणि 6 ने भाग जाणारी संख्या मानाचं टाकीची क्षमता. 4 आणि 6 ने भाग जाणारी संख्या कोणती आहे, 24. 4 ने भाग दिलं किती उत्तर येणार, 4 सखम 24. आणि 6 ने भाग दिलं उत्तर किती येणार, 4. ठीक आहे इथपर्यंत. आता प्रश्नात म्हटलं दोन्ही नळ एकत्र सुरू केले तर टाकी पूर्ण भरण्यास किती वेळ लागेल. तर टोटल टाकीची कॅपॅसिटी किती आहे, 24 लिटरची. दोन्ही नळ सुरू केले एकत्र 1 तासासाठी तर पहिला नळ 6 युनिट काम करते, दुसरा नळ 4 युनिट काम करते. दोघे एकत्र आले तर एका तासामध्ये किती काम होणार, 10. तर 10 दोघे एका तासामध्ये किती काम करणार, 10 युनिट काम करणार. 24 युनिट काम करण्यासाठी किती वेळ लागेल. तर 10 ने याला जर भाग देतो म्हटलं तर उत्तर किती येते, 2.4. आता 2.4 तास, तर 2.4 तास आपल्याला ऑप्शन वगैरे आहे का, नाही आहे. तर 2.4 तास असं काही ऑप्शन नाही आहे. 3 तास येणार नाही आहे, 2 तास कंप्लीट येणार नाही आहे. तर एक तर येणार 2 तास 24 मिनिटं आणि 2 तास 30 मिनिटं. आता याला मिनिटामध्ये कसं कन्वर्ट करायचं, हे 2 तास तर कंप्लीट आहे परंतु 0.4 तास हे याला मिनिटामध्ये कसं करायचं, रूपांतर करायचं. बघा, 1 तास म्हणजे काय होते, 1 तास म्हणजे होते 60 मिनिटं. 1 तास म्हणजे होते 60 मिनिट, बरोबर. तर आपल्याजवळ 0.4 तास आहे, तर 0.4 तास म्हणजे किती मिनिटं. तर करा गुणाकार, 0.4 तास 0.4 गुणिला करा 60. तर हा 0, 4 सकम किती होतात, 24. आणि इथे पॉईंट नंतर एक संख्या होती तर या बाजूनं इकडे यायचं, म्हणजे उजव्या साईडनं डाव्या साईडला यायचं आणि पॉईंट ठेवून द्यायचा. 240 मध्ये एक पॉईंट येणार म्हणजे पॉईंट येणार इथं. तर किती मिनिटं होते, किती मिनिटं होणार, 24 मिनिटं. 0.4 तास म्हणजे किती मिनिटं, 24 मिनिटं. मग आपलं फायनल उत्तर किती राहणार, 2 तास 24 मिनिटं. 2 तास 24 मिनिट. ठीक आहे, समजलं तासातलं मिनिटामध्ये कसं रूपांतर करायचं. ठीक आहे, आगे बढा. बघा आता पुढचा प्रश्न. नळ ए 6 तासामध्ये टाकीचा 50% भाग भरू शकतो आणि नळ बी त्याच टाकीला 18 तासामध्ये भरू शकतो. जर दोन्ही नळ एकाच वेळी सुरू केले तर टाकी किती वेळात भरेल. सर्व हे जे काही प्रश्न आलेले आहे हे सर्व रेल्वेने विचारलेले प्रश्न घेत आहे मी.
ठीक आहे. बघा आता नळ ए 6 तासामध्ये टाकीचा 50% भाग भरू शकतो. आता बघा इथं नळ ए 6 तासामध्ये 50% भाग भरतो. किती टक्के भाग भरतो? 50% भाग भरतो. तर 50% भाग भरतो 6 तासामध्ये. आपल्याला तर टाकी पूर्ण भरायची आहे, तर 6 तासामध्ये 50% भाग भरतो, तर 12 तासामध्ये 100% भाग भरणार का नाही? कारण की कोणतीही गोष्ट 100% म्हणजे पूर्ण भरलेली, बरोबर. तर 50% भाग 6 तासामध्ये भरतो, तर 100% भाग किती तासामध्ये? पण 100% भाग किती तासामध्ये भरणार? 12 तासामध्ये. तर मग आपला पहिला जो काही ए नळ आहे तो 12 तासामध्ये टाकी भरू शकतो असं आपण म्हणू शकतो इथे. ठीक आहे. नळ बी त्याच टाकीला 18 तासामध्ये भरू शकतो, कारण की हा 50% नाही भरत होता ना, हा 100% भरत होता. 100% हा किती तासामध्ये भरू शकतो? 18 तासामध्ये. तर हा 100% 12 तासामध्ये काम करतो, तर हा 18 तासामध्ये काम करतो. तर 12 आणि 18 ने भाग जाणारी संख्या मानायचं टाकीची क्षमता. तर 12 आणि 18 ने भाग जाणारी संख्या कोणती आहे? तर 36. तर 12 त्रिक किती होतात? 36 आणि 18 दोन्ही किती होतात? 36. ठीक आहे. आता त्याने म्हटलं जर दोन्ही नळ एकाच वेळी सुरू केले किंवा एकत्र सुरू केले तर टाकी किती वेळात पूर्ण भरेल? म्हणजे मिनिटांमध्ये सांगायचं आहे, ते पण कशात सांगायचं आहे? मिनिटांमध्ये सांगायचं आहे. ठीक आहे. ठीक आहे, चालते. टोटल टाकीची क्षमता आहे 36 युनिट. दोघंही एकत्र आले तर एका तासामध्ये किती काम करते? 3 आणि 2 किती? 5. 3 आणि 2 किती? 5. ठीक आहे. तर मग 36/5. आता 36ला 5ने पूर्ण भाग जात नाही, त्यातही आपल्याला उत्तर कशात काढायचं आहे? मिनिटामध्ये. तर हे जे काही उत्तर येणार हे आपलं कशात येणार? तासामध्ये. कारण की आपल्याला म्हटलं होतं ना 18 तास आणि 6 तास हे तासामध्ये येणार. आता या तासाला मिनिटामध्ये कन्वर्ट करायचा, गुणिला करा 60, कारण की मिनिटामध्ये उत्तर काढत होतं. आता भाग द्या. 5 1 5, 5 1 5, खाली राहणार 1 आणि 5 2 10. तर 12 गुणिला 36 या दोघांचा गुणाकार करा. तर 12 सक किती होते? 72. 12 सकम किती? 72शी 2 हातचे आले 7. त्यानंतर 12 त्रिक किती होते? 36. 36 आणि 7 किती होते? 36 आणि 7 किती होतात? 43. तर किती मिनिटं येणार आपले? टोटल 432 मिनिटं. 432 मिनिटं, बरोबर आहे ना? 36 आणि 7, 36 आणि 7 43, 432 मिनिटं आपलं उत्तर राहणार. ठीक आहे, समजलं? आगे बढा. एक नळ टाकीला 15 तासात पूर्ण भरू शकतो. दुसरा नळ पूर्ण भरलेल्या टाकीला 24 तासात पूर्ण रिकामा करू शकतो. जर दोन्ही नळ एकत्र सुरू केले तर टाकी पूर्ण भरण्यासाठी किती वेळ लागेल? आता एक भरणारा नळ आहे तर एक टाकीला रिकामा करणारा, असे दोन वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये नळ दिलेले. ठीक आहे, चला काही हरकत नाही. तर बघा इथे एक नळ आहे, त्याचं नाव देऊन देतो ए. हा टाकीला भरत असेल, मी याला प्लस म्हणतो, हा टाकीला भरत असेल 15 तासात. ठीक आहे, याची कॅपॅसिटी आहे प्लस, म्हणजे हा भरणारा नळ. दुसरा नळ आहे बी, तो टाकीला रिकामा करतो म्हणते. पूर्ण भरलेली टाकी 24 तासामध्ये रिकामा करतो, तर 24 तासामध्ये तो पूर्ण रिकामी करू शकतो, याला म्हणू आपण मायनस. पहिला नळ 15 तासामध्ये भरू शकतो, तर 24 तासामध्ये दुसरा नळ रिकामा करू शकतो. तर टाकीला अशी क्षमता मानायची ज्याला 15 आणि 24ने भाग जाते. तर 15 आणि 24च्या पाड्यामध्ये येणारी संख्या कोणती आहे? जी 15च्या पण पाड्यात येते आणि 24च्या पण पाड्यामध्ये येते, ती संख्या कोणती आहे? ते 120. याचा लसावी किती येणार? 120. 15ने जर भाग दिला तर 15 8 120 होते, आणि 24ने याला जर भाग दिला तर 24 5 120 होते. याची कॅपॅसिटी मायनस आहे, तर याची कॅपॅसिटी काय? प्लस आहे. जर हे दोन्ही नळ एकत्र सुरू केले, ए भरणारा आणि बी मायनस करणारा, हा टाकीला भरत आहे तर हा रिकामा करत आहे. जर दोन्ही नळ एकत्र सुरू केले तर पहिला नळ एका तासामध्ये किती काम करणार? 8 तास भरत. दुसरा काय करणार? एका तासामध्ये 5 युनिट रिकामा कर. हे दोघंही एकत्र सुरू असले तर टाकीत पाणी जाणार किती? 8 भरत आहे, 5 कमी होत आहे, म्हणजे किती? 3 लिटर टाकी भरणार. दोघे एकत्र सुरू असले तर एका तासामध्ये किती युनिट पाणी भरणार? 3 युनिट पाणी भरणार, कारण की 8 लिटर हा भरत आहे तर 5 लिटर हा एका तासामध्ये रिकामा करत आहे. मग एका तासामध्ये पाणी किती भरलं जाणार? 3 युनिट भरलं जाणार. आता त्याने तेच म्हटलं होतं, जर दोन्ही नळ एकत्र सुरू केले तर टाकी पूर्ण भरण्यासाठी किती वेळ लागेल? तर टोटल टाकीची क्षमता किती लिटर आहे? 120 लिटर. आणि दोघंही एकत्र सुरू असले, हा भरणारा आणि हा रिकामा करणारा, तर दोघे एकत्र सुरू असले तर एका तासामध्ये 3 युनिटच भरल्या जाणार. तर 120 लिटर भरण्यासाठी किती वेळ लागेल? 3 1 3 आणि 3 4 12. किती वेळ लागेल? 40 तास लागेल. किती तास लागेल? 40 तास. तर आपलं उत्तर किती राहणार? 40 तास. रेल्वे ग्रुप डी कधी विचारला होता, कोणत्या शिफ्टमध्ये विचारला होता, सर्व मेन्शन केलं इथे, बघून घ्या तुम्ही. आगे बढा. पाईप ए 6 तासामध्ये एक टाकी पूर्ण भरू शकतो. पाईप बी याच टाकीला 15 तासात पूर्ण खाली करू शकतो. खाली म्हणजेच रिकामा करू शकतो, असंच म्हटलंय. जो आधीच्या प्रश्नामध्ये म्हटलं होतं रिकामा करतो. बघा, पाईप ए टाकीला 6 तासात भरू शकतो, पूर्ण भरू शकतो, याला प्लस म्हणू आपण.
आणि नळ पाईप बी नावाचा नळ आहे तो रिकामा करतो. किती तासामध्ये रिकामा करतो? 15 तासामध्ये. तर लक्षात ठेवा, जो रिकामा करणार आहे तो जास्त वेळ घेणार आणि भरणार आहे तो कमी वेळ घेणार. जर हे उलटं पुलटं झालं तर टाकी आयुष्यात कधीच भरणार नाही, हे लक्षात ठेवायचं. जर यांनी म्हटलं असतं 15 तासात भरते आणि 6 तासात रिकामा होते तर आयुष्यात ती टाकी भरलीच नसती. हा डाटा असंच राहणार. रिकामा करणारा जास्त वेळ घेणार तर भरणारा हा कमी वेळ घेणार, हे लक्षात ठेवा. तर आता आपल्याला अशी संख्या म्हणायची 6 आणि 15ने भाग जाणारी. तर 6 आणि 15च्या पाड्यात येणारी संख्या कोणती आहे? 30. 6ने जर याला भाग दिला उत्तर येते 5. 15ने याला जर भाग दिला उत्तर येते 2. मग आता गंमत अशी होणार, ए टाकीला भरत आहे आणि टाकीला बी नळाचा जो काही नळ आहे तो टाकीला रिकामा करत आहे. तर पहिला नळ एका टाकीला, पहिला जो काही ए नळ आहे तो एका तासामध्ये किती काम करतो? 5 लिटर पाणी भरतो. आणि दुसरा जो काही बी नळ आहे तो टाकीला एका तासामध्ये 2 लिटर पाणी रिकामा करतो. जर हे दोघंही एकत्र सुरू असले, हा 5 भरणार तर हा 2 रिकामा करणार, तर दोघंही एकत्र सुरू केले तर 3 लिटर पाणी टाकीमध्ये भरणार. 3च लिटर टाकीमध्ये पाणी जाणार एका तासामध्ये. ठीक आहे. टोटल टाकी किती लिटरची आहे? 30 लिटरची आहे. दोघंही एकत्र असले तर एका तासामध्ये किती काम होणार? 3 लिटरचं काम होणार. 3 लिटर टाकीमध्ये पाणी भरणार. 30 लिटर भरण्यासाठी किती वेळ लागेल? तर 10 तास आपलं उत्तर यायला पाहिजे. किती यायला पाहिजे आपलं उत्तर? 10 तास. ELP ला विचारलं होता. प्रश्नात म्हटलं आहे, एक नळ टाकीला दुसऱ्या नळापेक्षा 3 पट वेगाने भरू शकतो. एक नळ टाकीला दुसऱ्या नळापेक्षा 3 पट वेगाने भरतो. आता पहिल्या नळाला म्हटलं मी नाव ए दिलं, दुसऱ्या नळाला नाव दिलं बी. एक नळ दुसऱ्या नळापेक्षा 3 पट वेगाने काम करतो. म्हणजे हा जर दुसरा नळ 1 युनिट काम करत असेल तर हा त्याच्यापेक्षा 3 पट वेगाने काम करणार, म्हणजे हा 3 युनिट काम करणार. ठीक आहे. प्रश्नात म्हटलं, जर पहिल्या नळाची कॅपॅसिटी 3 तर दुसऱ्या नळाची कॅपॅसिटी किती? 1. 3 पट वेग पाहिजे फक्त. आलं लक्षात. जर दोन्ही नळ एकत्र सुरू केले तर टाकी 36 मिनिटात पूर्ण भरते. दोन्ही नळ एकत्र सुरू केले तर टाकी 36 मिनिटात पूर्ण भरते. तर आपण पहा, पहिला नळ एका तासामध्ये किती, एका मिनिटामध्ये, मिनिटाचा उल्लेख चालू आहे तर पहिला नळ एका मिनिटामध्ये किती काम करते? 3. दुसरा नळ एका मिनिटामध्ये किती काम करते? 1. तर दोघंही एकत्र सुरू असले तर एका मिनिटामध्ये काम किती होते? 4 युनिट. म्हणजे एका मिनिटामध्ये किती काम होणार? एका मिनिटामध्ये किती काम होणार? 4 युनिट काम होणार. आता त्याने म्हटलं प्रश्नात, जर दोन्ही नळ एकत्र सुरू असले तर टाकी 36 मिनिटात पूर्ण भरते. तिथून टाकीची पूर्ण कॅपॅसिटी निघणार. पूर्ण क्षमता किती आहे? पूर्ण टाकीची क्षमता किती लिटर आहे? पूर्ण टाकीची क्षमता किती लिटरची क्षमता आहे? तर दोघे एकत्र सुरू असले तर एका मिनिटामध्ये 4 युनिट काम करते. तो म्हणते दोघे एकत्र सुरू असले तर टाकी 36 मिनिटात पूर्ण भरते. मग टाकीची पूर्ण क्षमता किती आली? 4 गुणिले 36. ही टाकीची टोटल क्षमता आली. गुणाकार करण्याच्या झंझटमध्ये बसू नका, कारण की आपल्याला भाग द्यायचा नंतर. तर 4 गुणिले 36 हे टोटल टाकीची काय झाली? कॅपॅसिटी झाली. आता त्यानंतर पुढं काय म्हटलं प्रश्न बघा. तर वेगाने चालणाऱ्या नळ एकटा सुरू केला तर रिकाम्या टाकीला पूर्ण भरण्यासाठी किती तास वेळ लागेल? आता टोटल टाकीची क्षमता आली 4 गुणिले 36. वेगाने चालणारा नळ एका मिनिटामध्ये किती काम करतो? 3 युनिट. तर टोटल टाकीची क्षमता 4 गुणिले 36 आहे. तर वेगाने चालणारा नळ एका मिनिटामध्ये 3 युनिट काम करतो. तर 3ने जर याला भाग दिला तर वेगाने चालणारा नळ किती मिनिटात टाकी भरेल? तर 12 किती होते? 48 मिनिटामध्ये टाकी भरेल. किती मिनिटामध्ये टाकी भरेल? 48 मिनिटामध्ये भरेल वेगाने चालणारा नळ. ठीक आहे. परंतु त्याने तासामध्ये विचारलं. किती? तासामध्ये. तर आपलं उत्तर आलं मिनिटामध्ये. याला तासामध्ये कन्वर्ट करायसाठी काय करायचं? 60 मिनिटाने भाग द्या, कारण की एका तासामध्ये 60 मिनिटं असते. 60ने याला भाग द्या. तर 60ने जर याला भाग देतो म्हटलं तर 12ने भाग दिला तर 12 पंचे 60 आणि 12 चौक 48, म्हणजे 4/5 तास वेळ लागेल. किती वेळ लागेल? 4/5 तास. आहे ऑप्शन असं 4/5 तास. रेल्वे ग्रुप डी 2000. समजतं बरोबर. एक नळ टाकीला 15 तासात पूर्ण भरू शकतो. पहिला नळ नाव देऊन दिला आपण ए. 15 तासामध्ये पूर्ण भरू शकतो. हा भरत आहे म्हणून प्लस. परंतु त्याच टाकीच्या तळाला एक छेद आहे, त्यामुळे टाकी भरण्यासाठी 20 तास वेळ लागतो. आता त्याला एक टाकी आहे असं मानलं. हा पहिला नळ 15 तासामध्ये भरू शकतो आणि त्याच टाकीला एक दुसरा नळ आहे म्हणते, छेद आहे म्हणते, म्हणजे मानलं हे छेद आहे टाकीला, त्याला आपण बी नाव देतो. तो 20 तासामध्ये छेद आहे, त्यामुळे टाकी भरण्यासाठी 20 तास लागतात. म्हणजे पहिला नळ भरणार आहे टाकीला आणि हे छेद आहे त्याच्यामुळे त्याला बी नाव दिलं. तो टाकीला काय करणार? रिकामा करणार आहे. तर मग हे दोघंही जर सुरू असले तर टाकी भरण्यासाठी 20 तास वेळ लागतो म्हणते. प्रश्न एकदा समजण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. पहिला नळ 15 तासामध्ये भरू शकतो. ठीक आहे. परंतु टाकीच्या तळाला एक छेद आहे, तर हा 15 तासामध्ये भरू शकतो. टाकीच्या तळाला हे छेद आपण मानलं, छेद आहे, त्याला बी नाव दिलं, छेद आहे, त्यामुळे टाकी भरण्यासाठी 20 तास वेळ लागला. 20 तास वेळ का लागला?
ए भरत आहे आणि हा रिकामा करत आहे, त्याच्यामुळे 20 तास वेळ लागला असं म्हणायचं आहे प्रश्नाला. ठीक आहे, बरं. तर आता इथून आपण टाकीची काहीतरी क्षमता म्हणू. 15 आणि 20 ने भाग देणारी संख्या कोणती आहे? 15 आणि 20 ने भाग देणारी संख्या आहे 60. तर 15 ने भाग दिला 15 चौक 60 आणि 20 ने भाग दिला 20 त्रिक 60. इथून असं लक्षात आलं की पहिला नळ भरणार आहे, दुसरा रिकामा करणार आहे. हे दोघंही एकत्र सुरू असले ते एका तासामध्ये किती काम करते? दोघंही एकत्र सुरू असले ते एका तासामध्ये 3 युनिट काम करते. एका तासामध्ये किती काम करते? 3 युनिट काम करते. त्याच्यामध्ये हा जो काही ए नावाचा नळ आहे पहिला, हा ए नावाचा नळ आहे, एका तासामध्ये किती काम करतो? 4 युनिट भरतो. तर बी नावाच्या नळाने किती काम करावे? बी नावाचा हा जो काही नळ आहे जेणेकरून या दोघांची कॅपॅसिटी आली पाहिजे 3. उत्तर किती आलं पाहिजे? 3. तर बी किती काम करणार? 1 युनिट काम करणार. 4 मधून 1 मायनस केला तेव्हाच कुठे 3 राहणार ना. 4 मधून 1 मायनस केला तेव्हाच कुठे 3 राहणार. तर बीची जी काही कॅपॅसिटी आली ते आधी 1 युनिट रिकामा करणार. बी एका तासामध्ये 1 युनिट रिकामा करणार. आता त्याने म्हटलं जर दुसरा कोणताच नळ टाकीला नसेल तर टाकीला छेदामुळे टाकीला रिकाम्या होण्यासाठी किती वेळ लागेल? टोटल टाकीची क्षमता किती लिटर आहे? 60. आणि जो काही रिकामा करणारा नळ आहे एका तासामध्ये किती युनिट रिकामा करतो? 1 युनिट रिकामा करतो. तर किती वेळ लागेल? 60 तास लागेल. किती वेळ लागेल मित्रांनो? 60 तास. ते आपलं बरोबर उत्तर किती राहणार? 60 तास. थोडं नाही समजलं असेल आणखी पहा ना आणि समजण्याचा प्रयत्न करा. बघा पहा हा प्रश्न, हाही छान प्रश्न आहे, एकदम बढिया. सेम त्याच प्रकाराचा प्रश्न आहे जो आधीच्या प्रश्न पाहिला होता. बोल. एक नळ टाकीला 2 तासात पूर्ण भरू शकतो. त्याला नाव दिलं आपण ए. 2 तासात पूर्ण भरू शकतो. ठीक आहे, भरू शकतो. परंतु टाकीच्या तळाला एक छेद आहे. टाकीच्या तळाला काय छेद आहे? मानलं हे काहीतरी टाकी असेल. या टाकीला हा नळ 2 तासामध्ये भरू शकतो. याच टाकीच्या तळाला एक छेद आहे. हे मानलं छेद आहे. त्यामुळे टाकी भरण्यास 2 तास 2.203 तास वेळ लागला. तर 2.203 तास वेळ लागला म्हणजे पहिला नळ पण सुरू होता आणि दुसरा जो काही बी नावाचा नळ आहे तो रिकामा करणार आहे, म्हणजे छेद आहे तो रिकामा करणार आहे, तो पण सुरू होता. त्यामुळे टाकी भरण्यासाठी 2.203 तास वेळ लागला. आता 2.203 तासला रूपांतर करता येते पूर्णांकयुक्त पूर्णांकामध्ये. तर 3 दोन्ही 6 या दोघांचा करायचा गुणाकार. 3 दोन्ही 6, 6 2 किती होते? वरचा नंबर प्लस करायचा. 6 2 किती होते? 8. म्हणजे 803 तास वेळ लागला. म्हणजे पहिला भरत असेल दुसरा रिकामा करत असेल तर टाकी भरण्यासाठी 803 तास वेळ लागत असेल. ठीक आहे इथपर्यंत. जर असेल तर छेदामुळे टाकी रिकामी होण्यासाठी किती वेळ लागेल? ठीक आहे, तर आता आपण अशी संख्या शोधा ज्याला 2 आणि 8 ने भाग जाते. तर 2 आणि 8 ने भाग जाणारी टाकीची क्षमता किती येणार? 8 युनिट. तर 2 ने जर याला भाग दिला उत्तर किती येणार? 4. आणि आता समस्या अशी निर्माण होते, हे वरता आहे टाकीची क्षमता 8 आणि त्याला 8/3 न भाग द्यायचा आपल्याला. तर हा 3 पलटून काय जाणार? वरतं. तर 8 ने 8 कॅन्सल झाला. तर म्हणजे पहिल्या नळात म्हणजे या दोघांची कॅपॅसिटी किती येणार? 3 युनिट. ठीक आहे, बघून घ्या एकदा. ठीक आहे, मागे तिथून असा निष्कर्ष निघाला, पहिला नळ भरत असेल टाकी, दुसरा रिकामा करत असेल, हे दोघंही एका तासासाठी जर सुरू असले तर एका तासामध्ये किती काम करते? 3 युनिट. त्याच्यामध्ये पहिला नळ किती काम करते? पहिला नळ काम करते 4 युनिट. तर दुसऱ्याने किती करावे? म्हणजे या दोघांची बेरीज झाली पाहिजे 3. तर बी ची किंमत किती ठेवणार आपण? 1. 4 मधून 1 मायनस झाला तेव्हाच 3 येणार उत्तर. तर दुसऱ्या नळाची कॅपॅसिटी किती आहे? 1 युनिट. दुसरा 1 युनिट एका तासामध्ये रिकामा करतो. तर छेदामुळे टाकी रिकामी होण्यासाठी किती वेळ लागेल तेच विचारलं होतं. टोटल टाकीची क्षमता आहे 8 युनिट. दुसरा नळ एका जो काही छेद आहे त्याच्यामुळे टाकी किती तासात रिकामी होते? एका तासामध्ये 1 युनिट रिकामा करते. तर 8 युनिट रिकामा करण्यासाठी किती वेळ लागेल? तर 8 तास वेळ लागेल. 1 ने जर 8 ला भाग दिला तर किती वेळ लागेल? 8 तास. किती वेळ लागेल? 8 तास. ठीक आहे, आगे बढा. एका टाकीला 3 नळ आहेत. ते टाकीला भरण्यासाठी पहिला नळ 4 दिवस घेतो, दुसरा नळ 48 तास घेतो आणि तिसरा नळ केवळ 12 तासच घेतो. तिन्ही नळ एकत्र सुरू केले तर टाकी भरण्यासाठी किती वेळ लागेल? जबरदस्त प्रश्न आहे बघा. प्रश्न वाचण्याचा आणि समजण्याचा प्रयत्न करावा लागतो. तर एका टाकीला 3 नळ आहे. टाकीला भरण्यासाठी पहिला नळ 4 दिवस वेळ घेतो. आता बघून घ्या, इथं पहिलं
म्हटलं 4 दिवस नंतर 48 तास नंतर 12 तास. आता आपण इथं असं करायचं, एक तर दिवस दिले आहे, नंतर तास दिला, नंतर परत तास दिला. तर आपण काय करायचं, एक तर याला सर्व दिवसामध्ये कन्वर्ट करायचं. नाही दिवसामध्ये केलं तर सर्वांना तासामध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करा. तर पहिल्या नळाचं नाव देऊ आपण ए. तो 4 दिवसामध्ये भरू शकतो. तर 4 दिवसामध्ये भरू शकतो. तर एका दिवसामध्ये तास किती असतात, 24. म्हणजे टोटल तो किती तास घेतो, तर 96 तास घेतो भरण्यासाठी. ठीक आहे, समजलं. एका 4 दिवसामध्ये भरू शकतो म्हणजे 96 तासामध्ये भरू शकतो. दुसरा नळ काय केला, 48 तासामध्ये भरू शकतो. का तास याच्यात रूपांतर केलं, कारण की हे सर्व तासमध्ये होतं म्हणून. त्यानंतर तिसरा नळाला नाव देतो आपण सी. तो 12 तासामध्ये तिन्ही नळ. तिसरा नळ 12 तास घेतो. तिसरा नळ किती तास घेतो, तर 12 तास घेतो. तर आता आपल्याला अशी संख्या शोधायची ज्याला 96 48ने भाग आणि 12ने भाग देणार. तर टोटल किती येते, लसावी यांचा 96. 96 जर याला भाग दिला उत्तर येते 1. 48ने भाग दिला 2. 12ने भाग दिला 12. 12 8 96. हो बरोबर आहे, 12 8 96. ठीक आहे. आता त्याने म्हटलं तिन्ही नळ एकत्र सुरू केले तर टाकी भरण्यासाठी किती वेळ लागेल. टोटल टाकीची क्षमता किती आहे, 96 लिटरची आहे. तिघही एकत्र सुरू केले तर 1 आणि 2 किती होते, 3. 3 आणि 8 किती होते, 11. 96 लिटर काम करण्यासाठी किती वेळ लागेल, किती लिटर वेळ लागेल. तर 11ने याला भाग देतं म्हटलं तर 11 8 88. 96 मधून जर 88 मायनस झाले तर किती राहते, 8 बाकी राहतात. ते लिहायचे वरतं आणि भागेला करायचे 11. जर हा भागाकार असा नाही आला तर असा लिहायचा. तर 11 8 किती होतं, 88 होतात. 16 मधून 8 महिने झाले तर 8 हातचा परत दिला. 9 मधून 9 महिने झाले 0. तर जे बाकी राहतात ते लिहायचे वरतं. ज्याने भागलं ते लिहायचं खाली आणि जो भागाकार आला तो लिहायचा साईडनं. म्हणजेच उत्तर किती येणार आपलं, 8.811 तास. ठीक आहे. ठीक आहे, आजच्या भागामध्ये एवढंच बघू आपण. पाहू पुढच्या भागामध्ये. ही कंटिन्यू सिरीज चालणार आहे. आणखी आवडल्यास आपल्या मित्राला शेअर करा. ठीक आहे, तोपर्यंत भेटू. जय हिंद, जय महाराष्ट्र.